या ठिकाणी सामना देखील सुरू होत आहे। राम चौधरी सोबती आपण पाहतोय, प्रतीक वाकडे हे दोन खेळाडू पाहतोय। एका बाजूला रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी इन ऍक्शन मध्ये आहे, समोर बाला तरे कुंदे यांच्याकडनं टीम जर्मन चौथरपाडा संघाला शुभेच्छा आल्यात, त्याचा आम्ही स्वीकार करतो। आणि तन्मय तरे यांच्याकडनं देखील शुभेच्छा आहेत। मॅचला सुरुवात आपण करत आहोत। लेट्स प्ले गेम ऑन। मॅचला सुरुवात करत आहोत। पहिला चेंडू या ठिकाणी नुकताच शुभागमन झालाय। एकनाथजी भोईर यांचं शुभागमन झालंय। सागर भोईर यांचे पिताश्री आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत। जॉन्टी यांचे पिताश्री आहेत, त्यांचं आपण ठिकाणी करूया वेलकम। फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग साधलाय, चेंडू थांबणार नाहीये। चेंडू जाईल सीमा पार, पहिल्या चेंडू हा चौकार आला। पहिल्या चेंडू इथे व्हाईट बॉल टाकला गेला, प्रचंड वेग देण्याचा प्रयत्न मध्ये इथे किशन म्हात्रेला आपण पाहतोय। एक चांगला खेळाडू आहे, या टीमचा एक वेगवान गोलंदाज आहे, एक चर्चेतलं नाव आहे टेमघरकरांसाठी एक गोलंदाज किशनला आपण पाहिलं। चांगला चेंडू पिचिंग झाली। एक सिटी क्रिकेटचा देखील एक चांगला अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे आहे। आणि संघाचा विचार केला, संघामध्ये एक मोठा ताकदवान शक्तिशाली खेळाडू आहे रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी आहे, एक चांगला संघ म्हणून त्याचा पहा अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, उचलला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि इथे विकेटचं पतन होईल। पहिलाच विकेट जाईल इथे। फलंदाज होईल बाद राम चौधरी, बॅक टू द डगआउट। क्षेत्ररक्षणाची विरोचना आपण पाहिली मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि ऑर्थोडॉक्स साऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे। डीप मध्ये प्रोटेक्शन पाहिलं आणि त्याच लेंथ वरती चेंडू टाकला गेला किशन म्हात्रेच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीचा चेंडूचा फटका आपण कन्वर्ट होताना पाहिला। तिथे एक धाव एक विकेट आली आहे आणि मोठी विकेट सध्या जात असताना फलंदाज बाद झालाय राम चौधरी। नवीन बॅट्समॅन एंटर झालाय इन ॲट नंबर 3 वरती। कुणाल सुतार आलेत, वेलकम करण पाटील। अनेक प्रेक्षकांची गर्दी आपण इथे पाहतोय। यानंतरचा सामना देखील पाहायला मिळेल। वेगवान, प्रचंड वेगवान, अगदी ताकदीचा चेंडू पाहिला, तिथनं पहा अगदी पडल्यांदा खाली राहतो सबमरीन चेंडू पाहिला। कुणाल सुतारसाठी षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल बालाथरे यांच्याकडनं। एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय किशन म्हात्रेला। नाना स्पोर्ट्स टेमघर संघ एक मोठा संघ आहे भिवंडी बेल्ट मधील आणि तो संघ सध्या इथे आपण पाहतोय। अमनी लोणावळा क्रिकेट असोसिएशन मधील आपण जर्मन चौथरपाडा संघ पाहतोय। एक दोन्ही शक्तिशाली बलाढ्य संघ आहेत। श्रीराम स्पोर्ट्स कोंढेर संघ इथे शुभागमन झालं, वेलकम। हा चेंडू देखील डॉट बॉल आलाय, प्रचंड वेग आहे गोलंदाजाचा आपण पहिला विचार केला। प्रत्येक चेंडूवरती प्रचंड ताकदीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाजी किशन म्हात्रे हे नाव चर्चेतलं नाव आहे मित्रांनो आणि वेगवान गोलंदाजी करण्यासाठी अतिशय चपल चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आहे। हा चेंडू एक्सप्रेस चेंडू आपण इथे पाहिला, एक्स्ट्रा बाउन्स पाहिला, पंचांनी घोषित केलाय। नो चेंडू आहे, एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त बाउन्स अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला आपण संबोधत असतो तो चेंडू सध्या इथे आला आणि इथनं पाहिलं तर पंचांनी घोषित केला इट इज नो बॉल आणि इथनं फ्रीटचा चेंडू देखील असणार आहे।
फटका दमदार आहे, कडक 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 आणि बेधडक. चेंडू जाईल सीमा पार. षटकार, बिग ब्लो षटकार आला इथे. काय अफलातून फटका आहे, फोर्स लावली या ठिकाणी षटकाराला. प्रतीक वागडेच्या पाठमधून हा अतिशय जबरदस्त हिट आपण पाहिला षटकाराला. चेंडू शोधून देखील मिळेल की नाही याची देखील शोकांतिका आहे. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान प्रेसिडेंट आणि वंडर बॉय ऑफ दाभाड नयन पाटील आणि सागर घर यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि अंपायरिंग पॅनेलला आमचे प्रथमेश नाना आणि त्यांच्या अंपायर पॅनेलला शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. अगदी चांगली स्पर्धा भरवली असं देखील त्यांनी वक्तव्य केले. थँक्यू सो मच नयन पाटील, सागर घरत. अनेकांकडनं शुभेच्छाचा वर्षाव या स्पर्धेसाठी येतो, कारण स्पर्धा तेवढी नाव रूपाला आलेली स्पर्धा आहे. तेवढं मोठं वर्चस्व या स्पर्धेचं आपण या विभागामध्ये पाहिलंय. आणि त्याच्याच मुले चौथे पर्व आणि यातच आहे सर्व असंच आपण म्हणतो या स्पर्धेसाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. जयदीप चौधरी आलाय गोलंदाज. सुरेंद्र तरे फेम टीम आपण पाहतोय. सुरेंद्र तरे यांच्या मालकीचा संघ सध्या पुरस्कृत झाला या टीम स्पर्धेमध्ये. जय हनुमान चौधरपाडा संघ आणि आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक दादा संघ, एक चांगला स्टार संघ म्हणून त्याची ओळख राहिली आहे. इथे पहा समोरून चेंडूला फिरवलंय, फसवलंय गोलंदाजाने या चेंडूवरती. समोर टाकलं, लालच दिले आणि असं वाटलं होतं की या चेंडूवरती मोठा फटका कन्वर्ट करता येईल. आणि जसा माइंडसेट झाला की फटका मोठा कन्वर्ट करतोय, तिथनं लगेच चेंडूला फिरवलं. आणि पहा ही गोलंदाजी बोटांची जादू त्याने दाखवली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल जर आलाय. इथे लोवर फुल टॉस चेंडू होता, तिथे अगदी बुंधामध्ये चेंडू टाकला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. फुल लेनचा चेंडू टाकला गेला, तिथे देखील आलाय डॉट बॉल. आपण नेहमी म्हणत असतो पैसे येणं गरजेचं असतं. फोन पे, पेटीएम, गुगल पे, ॲमेझॉन पे कशाने पैसे होते, कॅश स्वरूपात होते, मात्र ते येणं गरजेचं असतं. आणि इथे चेंडू कशा प्रकारे डॉट आले त्याला महत्व नाहीये, डॉट येणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू जाईल एक टप्प्याखेर सीमा पार. आला हा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जाणारा चौकार. जिथे दोन चेंडू चांगल्या प्रतीचे टाकले, तिथनं अशा प्रकारचा चेंडू देणं कुठेतरी गोलंदाज फलंदाजावरती प्रेशर रिलीज करण्याचा चेंडू टाकला गेला. हा फटका देखील चांगला आहे. श्याम चौधरी तिथे उपस्थित आहे. चेंडू अडवलाय, थोडे फंबल झाले, तिथं फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट सध्या दाखवले गेलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 19 धावा झाल्या धावफलकावरती. दुसऱ्या षटक्याला आगाज झालाय, प्रारंभ झालाय. नेक्स्ट मॅच दिवा स्पोर्ट्स दिवा आणि श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी दोन संघांमध्ये लढत असणार आहे. इथे फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय. श्याम चौधरी तिथे उपस्थित झालाय. झेल होत नाहीये. एक मोठ्या खेळाडूकडून अशा झेल सुटणं कुठेतरी स्वाभाविक दिसत नाहीये. आणि चेंडू देखील जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील जाईल चेंडू सीमा पार, चौकार. थोडीफार चुका झाल्या, त्याचा फायदा सध्या मिळालाय. श्याम चौधरी सारख्या एक स्टार खेळाडूकडनं ही चुकी होणं कुठेतरी हे स्वाभाविक दिसत नाहीये. जेव्हा तुमच्या खेळाडूच्या एखाद्या मागे टॅगलाईन लागते, ज्यावेळेस तुमची स्टार, त्यावेळेला तुमच्याकडनं असं खेळ होणं अपेक्षित कोणालाही नसतं. पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू खोदून काढलाय, परफेक्ट चेंडू टाकला गेला. तिथनं देखील थोडी लेझी क्रिकेट आपण पाहिला गोलंदाजाकडनं. तिथे एकदा होते, तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या.
25 धावा झाल्या. ज्यावेळेला तुमचा संघ चेसिंगला ह्या धावा घेत असतो त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी या अडचणींना सामोरे जावं लागतं. या एक एक सिंगल धावा ज्या वेळेला तुम्हाला एक एक धावासाठी तुमचा संघ ज्या वेळेला पराभूत होतो तेव्हा तुम्हाला या एक एक धावेचं महत्त्व कळत असतं. आणि 25 धावा झाल्यात. षटक कंप्लीट झालं आतापर्यंत. 2 या षटक्यामध्ये आपण विचार केला एक एक्स्ट्रा रन्स नाही दिली. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर चौकार डबल चौकार आणि डबल अशा प्रकारचं चित्र सौमिकेनं आपण पाहिलं. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आणला गेला बॉलिंग ट्रॅक वरती. तेजस चौधरी आहे. तेजस चौधरी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. आणि या आपल्या हक्काच्या वाहिनीवरती आपण नव्याने जॉईन झाला असाल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. पहिला चेंडू वाईड आलाय. तेजस चौधरी आपण पाहिला. पहिला चेंडू वाईट बॉल आलाय. या चॅनेलवरती येणाऱ्या नवनवीन टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा असेल तर या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. SK एंटरटेनमेंट आपल्या हक्काची वाहिनी आहे. इथना देखील आपण पहिला पंच आमच्याकडे वळत असताना पंचांचे हात समांतर चेंडू झालाय. अवांतर व्हाईट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. मागच्या षटक्यामध्ये बॅक टू बॅक 2 आपण डॉट बॉल पाहिले. या षटक्यामध्ये 2 बॅक टू बॅक अवांतर चेंडू पाहिले. इथे पहा चांगला चेंडू प्रचंड वेगाने टाकला. पायावरती चेंडू आदळला गेला. कुठेतरी हाईट फॅक्टर इथे पाहिला. त्याच्यामुळे पंचाने सध्या घोषित केलं इट इज लेग बाईज आहे ही धाव. कुणाल सुतार स्ट्राईक वरती आहेत आणि त्यांच्या षटक्या हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल बाळातरे कुंदे यांच्याकडनं. कुणाल सुतार साठी इथे पहिला चेंडू काय वेगाने टाकला. इथे जबरदस्त चेंडू टाकला गेला. तिथनं आलाय डॉट बॉल. कुणाल सुतार षटकार मारण्याचा प्रयत्नामध्ये होता. चेंडू बॅट मध्ये कनेक्शन नाहीये. तिथे आलाय डॉट बॉल. धावसंख्या सध्या झाली आहे 28 धावा 28 रन्स. इथे अलॉन द कार्पेट अगदी वेगाने चेंडू चाललाय. अगदी घरंगळत चाललाय चेंडू. त्या ठिकाणी अगदी स्क्वेअर त्या क्षेत्रामधून वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला. तिसरी धाव होईल का? आणि इथे नाही, थोडीफार चुका इथे झाल्यात आणि फलंदाज बाद होईल. कुणाल सुतार या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय कारण आपली विकेट सॅक्रिफाइस केली. कारण तेवढा महत्वाचा खेळाडू इथे दाखल झालाय आदी वाकडे. कारण ज्याचा उल्लेख मगाशी मी केला होता बाहुबली ऑफ चौथरपाडा क्रिकेट आदी वाकडे सध्या दाखल झाला आणि त्याचा जल्लोष सेलिब्रेशन देखील केले गेला. कारण तो ज्यावेळेस मैदानात एंट्री केली तेव्हा त्याला टाळ्यांचं गजर स्वागत केलं आणि त्याला पाठवलं मैदानावरती. आणि खऱ्या अर्थाने आधीला आता हवा तशी बॅटिंग संघाला करून द्यायची आहे. सुरेंद्र तरे फॅम टीम आपण पाहतोय. जय हनुमान चौथरपाडा संघ आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या मैदानावरती आपण खेळतोय. समोर पाहिलं नाना स्पोर्ट्स टेमघर संघ. प्रचंड ताकदीचे दोन्ही संघ आहेत. ही मॅच आपण पाहतो आधी वाकडे विपक्ष मध्ये श्याम चौधरी. पहिला चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉस वरती आले आले पहा प्रहार केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष होता मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक. चेंडू होईल 1 टप्प्याने फरार. धावा मिळतील 4. पहिला जमाका चौकार. आदि वाकड़े नाम तो सुना ही होगा और काम आपने इस गेंद पे देखा ही होगा. पहिला चेंडूवरती क्रॅकिंग क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पहिला चौकार ठोकलाय. एक आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मधील चर्चेचं नाव आहे मित्रांनो आदि वाकडे.
आणि त्याने पहिल्या शरीर ठोकलाय चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तेजस चौधरी देखील लेचापेचा खेळाडू नाहीये, तालमीचा खेळाडू आहे. त्याने देखील इथनं कमबॅक करून दाखवलंय. मथुर या नावाने आधी वाकडेला संबोधलं जातं. बिनजोडचा बादशाह. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आलाय. तेजस चौधरी एवढं चर्चेतलं नाव नाही तेवढी चर्चा त्याची सध्या 2 चेंडूवरती झाली आहे. काय चेंडू टाकले तिथे. पहिले 2 लगातारचे वाईट बॉल मात्र त्याने सुरुवात त्यांनी वाईट बॉलने केली मात्र या ओव्हरची सांगता त्याने जबरदस्त केली आहे. तिथनं त्याने 2 शेवटचे चेंडू डॉट टाकले. धावसंख्या या 3 षटकांत पोहोचले धावफलकावरती 34. चौथ्या षटकाला लगेच सुरुवात करा. यानंतर आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ आपला कॅप्टन इथे उपस्थित केला आणि त्याच्यानंतर परास्त करण्याची दहशत अनेक मैदानावरती झाली मात्र त्या संघाला परास्त करण्याची ताकद बहुधा कित्येक संघाने ते जमलं नाही. तो संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्या संघाचं नाव आहे गोरसैब. चांगला चेंडू श्याम चौधरी आले. ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेकदा त्यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. एक मोठा सिटी क्रिकेट तद्दत आपण पाहिलं तर भिवंडी 11 या संघामध्ये अनेकदा खेळताना आपण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहिलंय. JP 11 संघ असेल, जयेश पाटील आणि कंपनी या संघामध्ये अनेक मोठमोठ्या संघामध्ये खेळताना पाहिले. पुन्हा हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे उपस्थित आहेत. एक जावलिया या मॅच मध्ये मी म्हणेन जे मगाशी मी उल्लेख केला होता तो पुन्हा एकदा बॅटर रंगताना पाहायला मिळेल. आधी वाकडेच्या विपक्षामध्ये श्याम चौधरी, एका बाजूला बाहुबली ऑफ चौथरपाडा, एका बाजूला रॉक ऑफ टेमघर, या दोघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थाने हे बॅटल रंगताना पाहायला मिळेल. श्याम चौधरी विपक्षामध्ये आदी वाकडे. इथे बॅटच्या टोपवरती चेंडू लागला. टॉप एज आहे तिथनं नो मास्टर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथनं आलाय सिंगल धाव. दिवा स्पोर्ट्स दिवा टीम आपला कॅप्टन इथे उपस्थित करा आणि त्यानंतर आपण पाहतोय विपक्षामध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचा कॅप्टन इथे उपस्थित राहा. आपण टॉस देखील लगेच संपन्न करत आहोत. अजून मोठी मॅच अजून एक आपल्या भेटीला येत आहे. सामना देखील चांगला रंगतो. श्याम चौधरी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू इनकटर चेंडू आपण पाहिलं. जबरदस्त चेंडू टाकत असताना इथे चला दोन्ही संघ येथे उपस्थित आहेत. आपल्या दोन्ही संघांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. टॉस देखील आपण या इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच करत आहोत. हा चेंडू दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि इथनं आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 37 रन्स. दोन विकेट सुद्धा गमावले गेलेत मात्र खेळ थोडा शांत आहे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड उपस्थित होत आहेत. तिथे जज होत नाहीये. मिस्टेक झाली आहे. श्याम चौधरी चेंडू पर्यंत पोहोचले. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू होता. आधी वाकडीला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 39 धावा झाल्या. 39 रन्स. शेवटचा षटक आपण सुरू होताना पाहतोय. एक जबरदस्त मॅच सध्या तरी रंगतीये मात्र एवढा मोठा टोटल तर उभारला केला नाहीये जय हनुमान चौथरपाडा संघाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. षटकार. षटक कंप्लीट झालंय आणि षटकाराने धावसंख्या पुढे झाली आहे 45 धावा. 46 धावांचा टार्गेट ठेवलंय आणि हा षटकार किती महागात ठरेल हे देखील येणारी इनिंग सांगू शकेल. त्यानंतर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आपण टॉस करत आहोत.
या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचा कॅप्टन या ठिकाणी जॉईन व्हायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या फेरीमधील अंतिम सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. दिवा स्पोर्ट्स दिवा आणि विपक्षामध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. आणि मी विनंती करेन, नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय दलोंडे गावचे भोईर मामा आहेत, त्यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण इथे टॉस करत आहोत. चला दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जॉईन व्हा. नाण्याच्या दोन बाजू आहेत, तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. नाण्याच्या एका बाजूला दत्ता सामंत चषक आणि एका बाजूला भूमिक स्पोर्ट्स. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. दिवा स्पोर्ट्स दिवा टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉसचा कॉल देतील. बीएस स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि पाहूया काय येते डिसिजन. आणि भोईरमाने विनंती आपण पुन्हा आता मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस सध्या जिंकलाय. या ठिकाणी टॉसचा कॉल केला होता दिवा स्पोर्ट्स दिवा, मात्र टॉस सध्या जिंकलाय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ. 4 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला ताकदीचा संघ आहे. त्यांच्यासमोर 4 षटकांमध्ये टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? फिल्डिंग करणार आहात. समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल या 4 षटकांमध्ये? 30 धावांवर. आज अनेकदा आपण पाहिलं कोंढेरी संघ टिटवाला बेल्ट मध्ये खूप चांगला खेळ करत आहे आणि आज या परिसरामध्ये खेळत असताना आज संपूर्ण संघ उपस्थित असेल का? नाही, 2-3 खेळाडू नाहीत. तरी चांगली फाईट करण्याचा प्रयत्न कराल. या स्पर्धेबद्दल काय म्हणाले? ही स्पर्धा कशा प्रकारे तुम्हाला आल्यानंतर आयोजन वाटलं? ही स्पर्धेचं नियोजन जे केले कशा प्रकारे तुम्हाला वाटलं? स्पर्धा चांगली आहे. जातो आपण ज्या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा टीम कॅप्टन आहे. टॉस तुम्ही गमावलाय, मात्र टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच. मात्र आता बॅटिंग करायचं आहे. बॅटिंग करत असताना किती माइंडसेट असेल ॲज अ कॅप्टन की टार्गेट इथपर्यंत गेलं तर आपण कोंढेरी संघाला आता टार्गेट ज्यावेळेस चेसिंगला येतील त्यावेळेस ते रोखू शकतो? 45 पण. आणि दोन्ही संघांना देतो शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी वन द टॉस अँड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. आणि यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस करूया, जिथे आवाज ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ कुंदे संजयजी पाटील सर. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद संदीप. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे एस के एंटरटेनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, त्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये सस्नेह मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावा या ठिकाणी जमवल्यात आणि 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर थोडीशी हलकीशी अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पंचांवर त्याचा कुठलाही प्रभाव पडलेला नाही. यश पाटील आणि किशन म्हात्रे ही जोडगोली मैदानाच्या आतमध्ये 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. दोन्ही मातब्बर संघ चौदरपाडा विपक्ष टीमघर अशी ही तुल्य बलाशी लढत. पुन्हा एकदा गोलंदाज आधी पुढे सरसावत मारायचा होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातो. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तेवढी चेंडूची फेकी चांगली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एका धावेने या ठिकाणी अकाउंट ओपन होताना दिसतंय या ठिकाणी यश पाटीलचं.
आपल्या संघाचा धावफलक 0-तून 1 वर नेताना दिसतोय. लक्ष छोटं असलं तरी एक चांगलं आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात या ठिकाणी चौदरपाडा संघाला यश प्राप्त झालेले आहे. पुढचा चेंडू घेऊन आधी आता मात्र बाउन्सर पाहायला मिळतोय. पंचांकडून काही इशारा येतोय का? हो, पंच सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा असेल. अवंतरच्या रूपाने एक धाव मिळते. धावफलक 2 वर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू घेऊन किशनसाठी आणि लाभ केलाय चेंडूला. काऊ कॉर्नर मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू 1 बाउन्स वर दी रोप, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चार धावा मिळत आहेत या ठिकाणी. किशन आपलं चौकाराने आपलं खातं आपलं अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतो या ठिकाणी. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वर. बिनबादशा एक संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते टेमघरपाडा संघाकडून. टेमघर संघाकडून सॉरी, चौदरपाडा विपक्षी टेमघर अशी ही लढत. आताचा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो. त्या ठिकाणी डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलून फेकी वेळीपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळते. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडूला उचलला, चेंडूची फेकी केली, तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण होताना दिसते. धावफलक 1 ने पुढे सरकला, 7 वर जाऊन पोहोचलाय. बिनबाद 7. 46 धावांचं आव्हान. पहिलं पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करताना दिसतोय गोलंदाज. थोडासा बॉलिंग रनअप मध्ये थोडासा चुकतोय. पुन्हा एकदा माघारी जातोय आपल्या बॉलिंग रनअपवर. आधी पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वीप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षण खराब. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून चुकी झाले आणि चुकीचं रूपांतर ज्या ठिकाणी एकही धाव मिळणार नव्हती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी फलंदाज पूर्ण करतायत. 2 ने धावफलक पुढे सरकतोय टेमघर संघाचा. 9 वर जाऊन पोहोचलाय. दुपारचं सत्र रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटसाठी हवं असलेलं वातावरण पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू थोडीशी गती कमी पाहायला मिळते या ठिकाणी. मात्र या ठिकाणी एसटी रक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. 1 धाव मिळते. दरम्यानच्या काळात लेगबाईच्या रूपाने धाव मिळते या ठिकाणी. धावफलक 1 ने पुढे सरकला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनबाद 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक आदळण्यासाठी बघूया संघनायक कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवतोय. प्रतीक वाकडे गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो म्हणजेच यश पाटील. 4 धावांनी खेळताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंना सामोरे गेला यश. चांगली लढत, शेवटच्या षटकापर्यंत जाणारी लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबल असे संघ. पहिल्या षटकामध्ये निश्चितच थोडासा बचावात्मक क्रिकेट पाहायला मिळालं टेमघर संघाकडून. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला. 1 चौकार मात्र पाहायला मिळाला काऊ कॉर्नर रिजन मधून. प्रतीक वाकडे सामना करेल यश पाटील. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने घेऊन गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता, त्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रतीक येस साठी आणि आता फेकून दिलाय. अगदी रडार मध्ये
होता, बॅटच्या टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला 6 धावा, षटकार. अगदी पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न चेंडू प्रतीक वाकडेचा, अगदी बरोबर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि त्याला फेकून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी बुंद्यात टाकलेला, ब्लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू, सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय कार्पेटच्याच आहे, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होतोय. चेंडूची फेकी चांगली होती, धाव बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु गॅदर करू शकला नाही प्रतीक वाकडे आणि दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला, 18 वर जाऊन पोहोचला, बिनबाद 18. चांगली सुरुवात या ठिकाणी टेमघर संघाची पाहायला मिळते. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा यश पाटील साठी. आता पुन्हा एकदा चेंडूचा वेग भन्नाट होता, पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, कट करायचं होतं चेंडूला, मात्र संपर्क होत नाही, चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. प्रतीक पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, कमबॅक करताना दिसतोय प्रतीक वाकडे या ठिकाणी. जरी एक षटकार बसलेला असला तरी त्यानंतर खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. 18 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला चेंडू पॅडवर आढळला जातोय. दरम्यान एकच धाव मिळते लेग बाईटच्या रूपाने या ठिकाणी. षटक संपतोय दुसरं, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक बिनबाद 19. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 27 धावांची मला वाटतंय चांगला रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्याम चौधरी मैदानाच्या आतमध्ये जातोय काही सन्मान देण्यासाठी. जरी पॅव्हिलियन मध्ये सुरक्षित असला तरी मात्र आता सामन्याची परिस्थिती पाहता थोडासा प्रेशर फलंदाजांवर आलाय असं म्हणायला हरकत नाही. जी सरासरी हवी होती त्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या नाहीत. 27 धावांची गरज. अजूनही मात्र 50-50 सामना दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकणार, टेमघर की चौदरपाडा? चला जास्त चर्चा नका, भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत मित्र. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे चौदरपाडा संघ. दोन्ही फलंदाज सलामीला आलेत. यश पाटील आणि त्याच्या साथीने आहेत किशन म्हात्रे. 3 चेंडूंना सामोरे गेलेत, 5 धावांवर खेळतात. यश पाटील ज्याने 4 चेंडू डॉट खेळून काढलेत. एक षटकार जरूर त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, परंतु तेवढेच निर्धाव चेंडू सुद्धा त्यांनी खेळून काढलेत आणि थोडासा प्रेशर बिल्डअप केलाय चौदरपाडा संघाने तो टेमघर संघावर. बघूया एक महत्वाचं षटक आदळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विजय येतोय गोलंदाजी मार्कवर. विजय तरे सामना करेल यश पाटील. एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेमध्ये किरण थालके आणि नयन थालके आपल्याला पाहायला मिळतील. आताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या ठिकाणी. एकने धाव फलक पुढे सरकला, तो म्हणजे 20 वर धावून पोहोचला. अजूनही 26 धावांची गरज. बंडूशेठ आंबाडी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आता चेंडू लॉप केलाय आणि षटकार. 6 धावा मिळतात या ठिकाणी. अकूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला या ठिकाणी 6 धावांसाठी.
किशन म्हात्रेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. थोडासा जल्लोष पाहायला मिळतो डगआउट मध्ये. जी शांतता होती डगआउट मध्ये टेमघरच्या, तिच्यामध्ये जल्लोष. आताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू घोषित करतायत पंच. एक्स्ट्रा धाव मिळते या ठिकाणी. सत्तावीस धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता माझा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातो. प्लेट अँड फ्युरियस. वन मोर विकेट. षटकार. आता मात्र या ठिकाणी किशन म्हात्रे या सामन्यामध्ये शिरकाव करून देतोय टेमघर संघाला. या दोन षटकाराने समीकरण बदलवली आहेत. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 वर. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 9 चेंडू 13 धावांची गरज. सामना थोडासा सोपा झालाय टेमघर संघासाठी. या दोन षटकाराने मात्र आता सामन्याचं सूत्र बदललेली आहेत. 9 चेंडू 13 धावा. काय फलंदाजी करतोय किशन. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळाला. 2 षटकांपर्यंत सामना दोलायमान स्थितीमध्ये होता, परंतु या 3 चेंडूने सामन्याची समीकरण बदलवलेली आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. बॅटच आहे. थोडस पंचांची थोडीशी निर्णय मागे घेतलेला आहे पंचांनी. दरम्यान 1 धाव या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. स्ट्राईकवर आता आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तो म्हणजे यश पाटील. 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवू शकलेला नाही गोलंदाज. दरम्यान 1च धाव मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा 1 ने धावफलक पुढे सरकला. 7 चेंडू 11ची गरज. एक गरम सामना रखरखत्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये चौदरपाडा विपक्ष टेमघर अशी लढत. 7 चेंडू 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि किशनसाठी टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. किशन देवेंद्रला चकवलं जातंय. सामना शेवटच्या षटकामध्ये जाताना दिसतोय आपल्याला. 6 चेंडू 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचं निर्णायक हाणामारीचं स्लॉग वरचं षटक, भैरवीचं षटक टाकण्यासाठी चर्चा होते. कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाते. या 11 धावा डिफेंड केल्या जातील का? पेव्हिलियन मध्ये रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी सारखा फलंदाज सुरक्षित आहे, परंतु काही सलामीवीरांनी खूप चांगली फलंदाजी केली. यश पाटील आणि त्याच्या साथीला किशन म्हात्रे दोघांनी सुरेख फलंदाजी आतापर्यंत केले. ते मागच्या षटकातील 2 षटकार त्या षटकाराने सामना थोडासा सोपा केला होता, परंतु शेवटच्या चेंडूवर पुढे एकदा कमबॅक करताना दिसला गोलंदाज विजय तरे. त्याने शेवटच्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली आणि तिथून पुन्हा एकदा सामना शेवटच्या षटकामध्ये रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया चौदरपाडा संघाच्या संघनायकाने कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली. या 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. जर आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर या 11 धावा डिफेंड कराव्याच लागतील. मानव येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो म्हणजे यश पाटील. सलामीला आलेला हा फलंदाज, उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज. लक्ष छोटं वाटत असलं तरी मात्र क्रिकेट आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं, कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी राहील. म्हणजे या 11 धाव्या या ठिकाणी टेमघर संघाला कराव्याच लागतील जर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. या 11 धावा क्रमप्राप्त आहेत.
मानव सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर, थोडस क्षेत्ररक्षण फैलावताना पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा कव्हरला. चला लवकरात लवकर चौदरपाडा संघ, आपण खूप वेळ घेताय, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची लढत अजून आपल्याला खेळवायची आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष जय श्रीराम कोंडेरी अशी लढत, पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतो गोलंदाज मानव, सामना करेल यश पाटील. उजव्या एसटीच्या बाहेर शफल होऊन खेळायचा होता, चेंडू निघून जातो एसट्यांच्या वरून. निर्धाव चेंडू. वाह, काय सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. डॉट चेंडू गेल्यावर इकडे डगआउट, चौदरपाड्याचा डगआउट मध्ये टाळ्यांचा जयघोष. टेमगरच्या डगआउट मध्ये शांतता. पुन्हा एकदा मानव यश पाटील साठी. थोडासा बॉलिंग रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा मानव आपल्या बॉलिंग रनवर माघारी जाताना पाहायला मिळतोय. मानव पुन्हा एकदा स्टेप मध्ये चुकतोय, पुन्हा एकदा माघारी घेतोय, पुन्हा एकदा माघारी येतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. शांत राहा, डोक्यामध्ये विचार जास्त घेऊ नकोस. डगआउट मध्ये आवाज येतोय मानवला, सातत्याने या ठिकाणी माघारी येताना दिसला तोच मानव. पुन्हा एकदा. वा, चांगला चेंडू, परंतु तेवढा चांगला फटका गॅप मध्ये नाही. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? या ठिकाणी मात्र धाव मिळणार नाही, विकेट सुद्धा जाणार नाही. जर आपल्याला धाव घ्यायची असेल तर दोघांना स्ट्राईक सोडावी लागेल, त्याच वेळेस आपल्याला धाव मिळेल. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 4 चेंडू 10 धावा. 4-10. कोण जिंकणार, चौदरपाडा की टेमघर? 4 चेंडू 10 धावांची गरज. किशन म्हात्रे. लोअर फुलटॉस चेंडू होता, थोडीशी गती कमी केली होती, मोठा फटका खेळायचा होता. पूर्ण मध्ये चकवलंय किशन म्हात्रेला. अजून एक चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय या षटकामध्ये मानव. 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केले. 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज टेमघर संघाला. डगआउट शांत. मानव पुन्हा एकदा. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. 2 चेंडू 8ची गरज. काही घडू शकतंय, कोणी माघार घ्यायला तयार नाही. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मानवच्या माध्यमातून. शांतता. डगआउट वाले डगआउट मधून शिट्ट्या वाजवू शकता, परंतु इंट्रक्शन देऊ नका आपण. काही लढत पाहायला मिळते. एका बाजूला टेमघर, दुसऱ्या बाजूला चौदरपाडा. दोन्ही क्रिकेटच्या महासत्ता आहेत, परंतु मानव काय गोलंदाजी करतोय. किशनने पुढ्यात टाकलेला चेंडू, परंतु हवा तसा बॅटवर घेता आला नाही. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. 1 चेंडू 6 धावांची गरज. काय सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय मानव. एका चेंडूवर 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. रोमांचक लढत. आता सामना येऊन ठेपलाय तो म्हणजे मानव आणि किशन म्हात्रे यांच्यामध्ये.
नाखून चबाने वाला मुकाबला मैदान के अंदर। डगआउट मधून श्याम चौधरीची तळमळ पाहायला मिळते। एक चेंडू 6 धावांची गरज। कोण जिंकणार, मानव का किशन? शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय। पुन्हा एकदा स्टेप मध्ये चुकतोय, पुन्हा एकदा माघारी घेतोय। चुकी करण्यापेक्षा माघारी घेणे जास्त शहाणपणाचा आहे आणि तेच मानव करताना दिसतोय। आणि या प्रकारे बघूया काय होतंय या ठिकाणी। आज सामना जिंकलाय चौदरपाडा संघाने। अभिनंदन 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 चौदरपाडा संघाचं। आणि हार्डलक टेमघर संघ, आपण खूप चांगला खेळ केलात, शेवटच्या क्षणापर्यंत लढलात। थोडीशी चुकी या ठिकाणी पाहायला मिळते टेमघर संघाची। सलामीवीर नाबाद राहिले, परंतु 45 धावा 46 धावा ज्या धावफलकावर होत्या त्या चेस करू शकलेल्या नाहीत। श्याम चौधरी रॉक ऑफ टेमघर हा नेहमी सलामीला जात असतो, परंतु आज डगआउट मध्ये राहिला आणि तिथंच संघाचा घात झाला। शेवटच्या क्षणापर्यंत त्याची तळमळ पहा।